फाउंडेशन, ब्लशर, सीरम, कन्सिलर असे मेकअपमध्ये असंख्य प्रोडक्ट असतात. पण कुठले प्रोडक्ट घ्यायचे, का घ्यायचे हे प्रोडक्ट आणि कोणते प्रोडक्ट घ्यायचे, कशासाठी हे प्रोडक्ट घ्यायचे आणि कुठल्या प्रोडक्ट लावल्यानंतर कुठलं प्रोडक्ट लावायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती असाल तर नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण इथे बघणार आहोत की स्किन प्रिपरेशन काय आहे आणि स्किन प्रिपरेशन कसं करायचं आहे. तुम्ही बऱ्याच ब्युटिशियनकडून ऐकलं असेल की स्किन प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, पण ते स्किन प्रिपरेशनच बऱ्याच वेळा माहीत नसतं आपल्याला की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठले प्रोडक्ट यूज करायचे आहेत. तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लग्न समारंभ, बर्थडे किंवा सण किंवा आपल्या घरामध्ये कुठलेही फंक्शन्स असतील तर अशा फंक्शनला आपल्याला जर स्वतःला मेकअप करता आला तर किती छान होईल. आणि हा मेकअप कसा करायचा आहे, का करायचा आहे, इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे. आणि मेकअप करण्याच्या आधी किंवा मेकअप करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरून प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसारखा मेकअप आपल्याला कसा करता येईल हे मी इथे तुम्हाला सांगणार आहे. फाउंडेशन बेस करण्याआधी आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. मेकअप केल्यानंतर आपली स्किन ही फ्लॉलेस दिसते आणि त्यानंतर आपण जर डायरेक्टली फाउंडेशन अप्लाय केलं तर आपल्या स्किनवरती जे प्रॉब्लेम्स असतात, पिगमेंटेशन, स्कार्स, पिंपल्स, अंडर आय सर्कल्स, यामध्ये जर आपलं फाउंडेशन मिक्स झालं तर आपला मेकअप हा काळा पडतो, ग्रे दिसतो आणि आपले पॅची दिसायला लागतो मेकअप. तर त्यासाठी तुम्हाला आधी स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की माझा मेकअप केल्यानंतर काही कालांतराने काळा दिसायला लागतो. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, कुठलं फाउंडेशन घ्यायला पाहिजे, कशामुळं असं होतं. तर आपण जे काही फाउंडेशन यूज करायच्या आधीची स्किन प्रिपरेशन आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा मेकअप हा काळा पडणार नाही, पॅची दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथे आधी स्किन प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. चला तर मग बघूयात की आपण स्किन प्रिपरेशन ही कशी करायची आहे. आणि स्किन प्रिपरेशन करण्याआधी पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी की तुम्हाला तुमचा स्किन टाईप ओळखता आला पाहिजे. आणि तो स्किन टाईप कसा ओळखायचा आहे ते मी तुम्हाला इथे पुढे सांगणारच आहे. तर स्किन टाईप कसा ओळखायचा, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या फेसवरती बघायचं आहे की आपल्या गालावर आणि नाकावर ऑइल आलेलं दिसतंय का, आणि ते तुम्ही टिश्यू पेपरने चेक करू शकता. जर तुमच्या टिश्यू पेपरवरती ऑइल अप्लाय झालं तर समजून घ्यायचं आहे की तुमची ही स्किन जी आहे ती ऑइली स्किन आहे. जर का फक्त तुमच्या या टी झोनवर ऑइल असेल आणि तुमचे जे गाल आहेत ते पूर्णपणे कोरडे असतील तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर ती तुमची स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि थर्ड म्हणजे तुमच्या स्किनवर कधी ऑइलही वाटत असेल आणि कधी ती स्किन ड्रायही वाटत असेल तर ती तुमची नॉर्मल. आणि जर तुमची स्किन ही सकाळी उठल्यानंतर ड्राय दिसत असेल, रखरखीत दिसत असेल आणि अशी स्किन ओढल्यासारखी जाणवत असेल, तुम्हाला रेडनेस जाणवत असेल तर ती तुमची स्किन ड्राय स्किन आहे. आणि कुठलेही प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या स्किनवरती रॅश येत असतील, रेडनेस येत असेल, तुमच्या स्किनला खाज येत असेल तर तुम्हाला जर ज्या प्रोडक्टपासून ॲलर्जी होत असेल तर ती तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्किन टाईप ओळखायचा आहे आणि त्यानंतरच स्किन प्रिपरेशन करायचं आहे. आणि स्किन प्रिपरेशन केल्यानंतरच आपल्याला इथे मेकअप करायचा आहे. तर चला आपण बघूयात की आता स्किन प्रिपरेशन कसं करायचं आहे. तर आपण इथे बघणार आहोत की स्किन प्रिपरेशनसाठी कुठले कुठले प्रोडक्ट लागणार आहेत. तर आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे क्लिन्झिंग मिल्क. तर क्लिन्झिंग मिल्क हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं यूज करू शकता, आयुषचं केलं तरीही चालेल. आणि सगळ्यात आधी आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कॉटनवरती क्लिन्झिंग मिल्क घेऊन
आपल्या पूर्ण फेसवरती लावून आपल्याला चांगली मसाज करून हे कॉटनने रिमूव्ह करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत स्क्रब. तर स्क्रबसाठी तुम्ही एव्हरेस्टचंही वॉलनट स्क्रब यूज करू शकता किंवा दुसरं डॉक्टर रॅशेल किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं तुम्ही स्क्रब यूज केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चांगली स्क्रब करून तुम्ही अगदी सॉफ्टली स्क्रब करा, जेणेकरून तुमच्या फेसवरती जी डस्ट वगैरे आहे ती पूर्णपणे निघून जाईल. आणि स्क्रब केल्यानंतर तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे. आणि फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला टोनर यूज करायचा आहे. टोनर का यूज करायचा आहे तर आपण जे स्क्रब केलेलं आहे, स्क्रब केल्यानंतर आपल्या स्किनवरची जे पोर्स असतात ते ओपन होतात. टोनर मारणं गरजेचं आहे. टोनरमुळे तुमचे जे फेसवरची जे ओपन पोर्स असतात ते क्लोज व्हायला मदत होते. आणि टोनर तुम्ही बायोटिकचं टोनर यूज करा, खूप छान टोनर आहे. आणि त्यानंतरून नेक्स्ट स्टेप आहे तुम्ही फेस पॅक. तर फेस पॅक तुम्हाला कुठला यूज करायचा आहे, हिमालयाचा नीम फेस पॅकही खूप छान आहे, तोही तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे फेस पॅक रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे यूज करायचा आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेसवालं मॉइश्चरायझर यूज करा. अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल बेस मॉइश्चरायझरही खूप छान आहे. आणि ज्यांची ड्राय स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल, त्यांनी क्रीम बेसवालं मॉइश्चरायझर यूज करा. तुम्हाला निव्हियाचं सॉफ्ट जे मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही यूज केलं तरी चालेल. आणि नॉर्मल स्किन आणि ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन यांनी जे यूज करायचं आहे ते पॉन्ड्सचं जेल बेसवालं मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत सनस्क्रीन लोशन. सनस्क्रीन लोशन तुम्ही फोटोबॅनचंही यूज करू शकता, खूप छान सनस्क्रीन लोशन आहे. तर स्किन प्रिपरेशन आपण आधीच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे आता मेकअप. मेकअपला स्टार्ट करण्याआधी आपल्याला यूज करायचं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर नंतर येतो दुसरा प्रोडक्ट प्रायमर. तर प्रायमर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, पण मी तुम्हाला इथे कलर बारचं जे सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे ते प्रेफर करते. आणि प्रायमर यूज केल्यानंतर तुम्हाला यूज करायचं आहे कलर करेक्टर. तर कलर करेक्टर काय यूज करायचं आहे, तुमच्या स्किनवरती जे डाग असतात पिंपल्सचे किंवा रेड पिंपल्स असतात, अंडर आय सर्कल्स असतात, पिगमेंटेशन असतात, स्कार्स असतात, यासाठी तुम्हाला कलर करेक्टर यूज करायचं आहे. आणि कलर करेक्टर तुम्हाला येलो कलर करेक्टर आणि डार्क ऑरेंज किंवा लाईट ऑरेंज कलर करेक्टर यूज करायचं आहे. तर इथे तुम्ही क्रायलॉनचेही कलर करेक्टर यूज करू शकता. आणि त्यानंतर येलो कलर करेक्टरमुळे आपला जो स्किनवरती रेडनेस असतो, जे पिंपल्सचे जे रेड वगैरे पिंपल्स असतात ते हाईड होतात. आणि डार्क ऑरेंज कलर करेक्टर आणि लाईट ऑरेंज कलर करेक्टरमुळे तुमच्या स्किनवरचे जे काळे डाग असतात ते हाईड होतात. त्यामुळेच आपल्याला इथे कलर करेक्टर यूज करायचं आहे. तुम्ही दोन्ही मिक्स करूनही तुमच्या स्किन टोननुसार कलर करेक्टर यूज करू शकता. त्यामुळेच फाउंडेशन लावायच्या आधी आपल्याला कलर करेक्टर करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. तुम्हाला जर जास्त वेळ मेकअप टिकवायचा असेल तर तुम्हाला फाउंडेशन हाय कव्हरेजवालं फाउंडेशन घेणं गरजेचं आहे. आणि इथे मी तुम्हाला प्रेफर करते PSCचं फाउंडेशन. खूप छान फाउंडेशन आहे, ते तुम्ही यूज करू शकता. आणि या फाउंडेशनमुळे तुमचा मेकअप कमीत कमी 8 ते 9 तास मेकअप टिकतो. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे आपलं कन्सिलर. कन्सिलरमुळे काय होतं तर जे आपले नोजवरती आणि डोळ्याखाली जे हायलाईट पॉईंट असतात तिथे आपण कन्सिलर यूज करतो. आणि त्यानंतरून आपली नेक्स्ट स्टेप येते कॉन्टोरिंग. तर कॉन्टोरिंग कशासाठी करायचं असतं, आपल्या चेहऱ्याला शार्पनेस देण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो. तर कॉन्टोरिंग हे 3 प्रकारचे असतात. एक पावडर कॉन्टोरिंग असतं, क्रीम कॉन्टोरिंग असतं आणि लिक्विड कॉन्टोरिंग असतं. क्रीम कॉन्टोरिंग आणि लिक्विड कॉन्टोरिंग हे तुम्हाला पावडर लावायच्या आधी यूज करायचं आहे. आणि पावडर कॉन्टोरिंग हे तुम्हाला पावडर लावल्यानंतर यूज करायचं आहे. कॉन्टोरिंग ही आपण तुमच्या चिकला शार्प दिसण्यासाठी आणि स्लिम दिसण्यासाठी करतो. आणि त्यानंतर जॉ लाईनला आणि नोजवर पण आपण कॉन्टोरिंग करतो, जेणेकरून आपले स्लिम नोज दिसेल आणि हे शार्प जॉ लाईन दिसतील, यासाठी आपण कॉन्टोरिंग करत असतो.
आणि कॉन्टोरिंग केल्यानंतर आपण हा मेकअप लॉक करणार आहोत. तर लॉक करण्यासाठी आपण यूज करणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही युरोप गर्लची यूज करू शकता. पावडरने मेकअप लॉक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते आपली ब्लशर, पावडर कॉन्टोरिंग आणि त्यानंतरून आपण आय मेकअप करणार आहोत. तर आय मेकअपसाठी आय शॅडो, सिमर, लायनर, मस्कारा, काजळ ह्या गोष्टी आपण ॲब्रो डिफाईन हे आय मेकअपमध्ये करून घेणार आहोत. आणि त्यानंतरून जर तुम्हाला तुमचा चेहरा ग्लो हवा असेल तर तुम्हाला हायलायटर यूज करणं गरजेचं आहे. हायलाईट पॉईंट जे हायलायटर इथे तुम्ही यूज करू शकता, नोजवर यूज करू शकता, चिनवर यूज करू शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिक लावून झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे आपली मेकअप फिक्सर. तर अशा पद्धतीने मेकअपचा क्रम असतो. तो मेकअपचा क्रम मी तुम्हाला इथे ब्लॅक स्क्रीनवर देत आहे. या अशा मेकअपच्या स्टेप असतात आणि मेकअप करण्याआधी सुद्धा खूप काही स्टेप असतात. त्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या स्किनवर जो तुम्ही मेकअप करणार आहात तो खूप छान फ्लॉलेस दिसेल. त्यामुळे तुम्ही या स्टेप फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.